लाडकी बहीण योजना आता महायुतीला निवडणुकीमध्ये चांगलीच पावली आहे आणि त्यामुळे सत्तेचा सोपान सुद्धा चढता आला। पण नंतर झालेल्या पडताळणीमध्ये लाखो लाडक्या बहिणी अपात्र झाल्या। आता हा आकडा 92 लाखांवर गेलाय आणि अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींवर खर्च सुद्धा हजारो कोटींचा झालाय। आता यावरूनच विरोधकांनी सरकारला खिंडीत पकडलंय। पाहूयात किती लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता 1,500 रुपये येणं बंद होणार आहे आणि त्याचं कारण काय आहे या स्पेशल रिपोर्टमधनं। ताई माई अक्का अपात्रतेचा धक्का। 92 लाख लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये बंद। लाखो अपात्र लाडक्या बहिणी यादीतून बाहेर। प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला की लाडक्या बहिणींचा चेहरा फुलायचा, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये जमा झालेले असायचे। असाच मेसेज सुरुवातीला तब्बल 2,46,00,000 लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती यायचा। मात्र त्यापैकी तब्बल 92 लाख महिलांना 1,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज पुढे कधीही येणार नाहीये, कारण त्यांना या योजनेतून बाद करण्यात आलंय। महिन्याभराआधी या योजनेतून 80 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेलं होतं। मात्र आता सुरू असलेल्या पडताळणीत त्यात आणखीन 12 लाखांची भर पडून तो आकडा 92 लाखांवरती पोहोचलाय। अनेक कारणांमुळे या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। सरकारकडून लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणारी ओवाळणी का बंद होतीये ते सुद्धा पहा। ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाडक्या बहिणींची संख्या 55 लाखांची आहे। नियमापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या 12 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले। वय 65 पेक्षा जास्त असल्यामुळे 4.5 लाख महिलांना वगळण्यात आलं। 5 लाख महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असल्याचं उघड झालं। सरकारी कर्मचारी असल्यामुळे सुमारे 5 लाख महिला या यादीतून बाहेर पडल्या। योजनेचा लाभ घेत असलेले चक्क 14,000 पुरुष देखील सापडले। या योजनेवरती आतापर्यंत झालेला खर्च आणि त्यात अपात्र झालेल्या महिलांनी लाटलेल्या पैशांचे आकडेही फार रंजक आहेत। अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत 26,730 कोटी रुपये लाटले। 14,000 पुरुषांनी 10 महिन्यात 21,41,00,000 रुपये लाटल्याचं उघड झालं। लाडकी बहीण योजनेवरती आतापर्यंत तब्बल 33,237 कोटी रुपये खर्च झाले। सरकारने केलेल्या तरतुदीपेक्षा 3,541 कोटी जास्तचे खर्च झाले। खरं तर या योजनेवरती झालेल्या अतिरिक्त खर्चाने कॅगने नाराजी व्यक्त केली आहे, तर यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलंय। नाही, हे खरं आहे की सरकारची आता ऐपत नाही। ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट दिलं, त्यावेळेस अटी शर्ती लावल्या नाही आणि आता मात्र अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींना वगळण्याचं पाप हे सरकार करत आहे। माझा देवाभाऊ आणि शिंदे भाऊंना एकच विचारणा आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणींवरचा खर्च दिसायला लागलाय का? तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्यात का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? आज लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाडके दादा नाहीत, पण माझी सुनेत्रा वहिनींना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम तुम्ही तरी करावं। हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची, याची वसुली राज्याचे मुख्य सचिव, तेव्हाचे राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यवधी ती वसूल केली पाहिजे। तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय। काही ठिकाणी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरले गेले, पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, अशा पद्धतीचे आक्षेप असलेले जे फॉर्म आहेत ते वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही पात्र महिला जी आहे, आमची महिला भगिनी जी आहे, तिला वगळण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला नाही। परंतु किती कोटी महिला भगिनींना आपण देतोय ते न बोलता किती कमी झालंय याच्यावरच आपण बोलतो, आणि हे विरोधकांची एक वेगळी स्टाईल आहे। कमी करू नये म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं मग माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, ई-केवायसी योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता। ई-केवायसीची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकतात। लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी गेम चेंजर ठरली। लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500ची ओवाळणी पडल्यामुळे त्यांनीही महायुतीला विजयाचा टिळा लावला। मात्र त्यानंतर योजनेतून अपात्र होणाऱ्यांचेही आकडे वाढत गेले।
या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी अजूनही सुरू आहे, त्यामुळे येत्या काळात आणखीन किती महिलांच्या मोबाईलमध्ये 1,500 जमा झाल्याचे मेसेज बंद होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.